नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी उंबरखिंडीच्या लढाईबद्दल ऐकलेच असेल। 1661च्या जानेवारीत शाहिस्ता खानाने कारतलब खानाला शिवरायांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करायला पाठवले होते। कारतलब खानाबरोबर त्याचे अनेक नामवंत सरदार या मोहिमेवर निघाले। सोबत तो घोडदळ, पायदळ, छोट्या तोफा, बंदुका, हत्ती आणि भरपूर असा खजिना घेऊन पुणे, तळेगाव, माळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला। या मार्गावरचे लोहगड, विसापूर हे किल्ले स्वराज्यातच होते, पण महाराजांच्या आज्ञेवरून या किल्ल्यावरील सैन्याकडून खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही, कारण उंबरखिंडीत खानाला हुडपून झोडपून काढणे खूप सोपे होते। महाराजांनी खानाच्या वाटेवरील पाणवठे आणि विहिरींची कोंडी केल्यामुळे खानाची फौज तहानेने व्याकुळ झाली होती। खानाला उंबरखिंडीतून खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेनजवळ सैन्याची जमाजमव केली। ही खबर खानाजवळ गुप्तपणे पोहोचवली। खानाची फौज भर दुपारी तहानलेल्या अवस्थेत उंबरखिंडीचा घाट उतरून आली। त्याच्या सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ तर मागचं टोक चावणी गावात असताना महाराजांच्या सैन्याने अचानक खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला। मागे सह्याद्रीचा खडा उंच पहाड तर पुढे साक्षात छत्रपती नावाचं वादळ खानाच्या पुढे उभं होतं। महाराजांच्या सैन्याने खानाचं सैन्य प्रचंड प्रमाणात कापलं होतं, त्यामुळे खानाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता। महाराजांनी खानाला सर्व साहित्य आहे तसं सोडून जाण्याचा आदेश देताच खानाने रिकाम्या हाती पुण्याकडे पळ ठोकला। सोबतच महाराजांनी खानाचे घोडे, हत्ती, डेरे, शस्त्रे आणि भरपूर असा खजिना आपल्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे शिवरायांनी पुन्हा एकदा आपल्या चेतक बुद्धीच्या जोरावर मुघलांचा पराभव केला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया आणखी एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।